नमस्कार, मी सुनीता पाटील सुनीताज ब्लॉग्स अँड स्टोरीजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. काही वेळापूर्वी मी एक कम्युनिटी पोस्ट बघितली जी माझ्या नावाने छापण्यात आली होती. पहिली गोष्ट म्हणजे संविधान कायदा हा सर्वांना समान आहे. मी नेहमीच संविधानाने वागत आलेली आहे. कायद्याचा नेहमी मी आदर केलेला आहे, करते आणि करणार. ज्या पद्धतीने तुम्ही आरोप केलेले आहेत आणि काय भाकरीच्या तुकड्यासाठी लाचार. मॅडम, मी स्वतः मेहनत करते, दिनरात मेहनत करते आणि मी माझं आणि माझ्या जनावरांचं जे माझ्या घरात आहेत आणि माझ्या रस्त्यावरती राहणारे स्वतःच्या पैशाने त्यांचं पालन पोषण करते. हे जे काही तुम्ही यूट्यूबवरती जे काही हे खोटे जे काही चाललेत ना तुमची प्रकरणं, ते तुम्ही निस्तरा. त्यामध्ये मला ओढण्याचा प्रयत्न करू नका. महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ उभी राहून मी बोलते हे तुमच्याशी. मी आज इथे शूट करते आणि तिथे मी बोलते. तुम्ही जे काय म्हणताय ना गुन्हेगार कटकारस्थान वगैरे, कायद्याने ते सिद्ध करा की मी कुठल्या तुमच्या कटकारस्थानामध्ये किंवा कुठल्या गुन्ह्यामध्ये मी आहे. कायद्याने सिद्ध करा. तोंडाच्या पोकळ वाफा घालवू नका. आणि हो, 3 वर्षापूर्वी रावण चॅनल जे कोणी होतं जेव्हा ओपन केलं होतं आणि त्यावेळेला काही लोकांबद्दल घाणघाण बोललं जात होतं, त्यावेळेला सगळ्यात पहिला विरोध करणारी ही सुनीता पाटीलच होती. त्यावेळेला जे त्याला प्रोत्साहन करत होते त्या लोकांनी माझ्या विरोधात फतवा उघडला होता. मला वाटेल तसे बोललेले होते, पण मी नेटाने त्याचा विरोध करत होते. ज्यावेळेला तो नॉर्मल झाला, चांगलं बोलू लागला, त्या चांगल्या बोलण्याचं सुद्धा मी कौतुक केलं. आज एक बाई मला बोलते की भाकरीच्या तुकड्यासाठी लाचार. अगं जरा तरी मनाची लाज ठेव ग. तू इतकं घाणघाण बोललीस तरी सुद्धा मी तुला समजावून सांगत होती. तुझं माधुरीताईंचं जे काही भांडण होत होतं त्याला माधुरीताईंना समजावून सांगायची की जाऊ दे, तिचं लग्न झालेलं आहे, आपल्याकडे प्रूफ नाही आहे, तर कशाला तुम्ही तिचं नाव घेता. आणि आज काय करतेस तू? काल परवापर्यंत सुनीताई होती, ती आज सुने झाली, डबल ढोलकी झाली, भाकरीच्या तुकड्यासाठी लाचार झाली. अगं जरा तरी लाज बाळगा. आम्ही संविधान किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आपल्या स्वार्थासाठी कधीच घेतलेलं नाहीये आणि कधी घेणार सुद्धा नाही. समजलं? जातीवाद कोण करतं, कशासाठी करतं, हे सगळ्या युट्यूबला माहिती आहे. आज हे मला बोलावं लागत आहे, नाईलाज झालं माझा, कारण खूप झालं. आज तुम्ही म्हणताय की कुठल्या तरी कुणाच्या तरी भावाची फेक आयडी काढली, जो भाऊ हयात नाही आहे. मी नाही जात लाईव्हला. बघता ना, जितका वेळ असे ना मी हाय हॅलो करते, सगळ्यांना मी वॉर्निंग देते, सगळ्या भाषेचा चांगल्या भाषेचा वापर करा म्हणून सांगते आणि निघून जाते. पण ज्या वेळेला माझ्या दिवंगत भावाला 2 चॅनलवरती घाण बोलण्यात आलं तेव्हा तुमचे डोळे फुटले होते का? आणि आता तुम्ही माझ्याकडनं अपेक्षा करता की मी कोणासाठी तरी स्टँड घ्यावा. पण मी बघितलेलीच नाहीये ती आयडी, तर मी कशाला स्टँड घेऊ? जेव्हा स्वतःवरती येतं ना तेव्हा जळते. आणि मग माझ्या भावाचा काय दोष होता ज्यावेळेला त्या 2 चॅनलवरती घाण बोललं होतं? तो हयात आहे, कोणाच्या मध्ये होता किंवा मी कोणाच्या मध्ये आहे? नाही ना. मग तुम्हाला लाजा नाही वाटल्या? काल मला एका समाजसेविकेच्या चॅनलवरती माझ्या दिवंगत आई वडिलांचे संस्कार काढले. त्यांचा काही संबंध नाही आहे. माझे संस्कार हे माझ्या कर्मातून दिसतात, माझ्या कृतीतून दिसतात, माझ्या बोलण्यातून दिसतात, माझ्या वागण्यातून दिसतात. पण तुम्ही तुमची लायकी दाखवून दिलीत. त्यामुळे बोलताना आणि वागताना आणि कुठली कृती करताना थोडा विचार करून करा. विनाकारण माझं नाव कुठल्या ह्याच्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न करू नका. संविधान आणि कायदा मला चांगला माहिती आहे आणि मी स्वतःसाठी नेहमी स्टँड घेते. मी कोणाचा वापर करत नाही, कोणालाही माझ्या कुठल्या गोष्टीमध्ये घेत नाही. समजलं?